आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये आणि या ठिकाणी सध्या 2 आमरण उपोषणे 13 ऑगस्टपासून सुरू आहेत. कालच देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला, परंतु ह्या दिवशीसुद्धा ह्या नागरिकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत आणि त्यामुळे हे आमरण उपोषण सुरूच आहे. हे जे उपोषण आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचे बाधा ठरलेल्या पेट्रोल पंपाला हटविण्यासाठी आणि हे दुसरे उपोषण सुरू आहे ते वर्ग 2च्या जमिनी जे मालकी पट्टीवर आहेत त्या स्वतंत्रपणे वाटणीपत्र करून त्यांना सातबारा देण्यासाठी. कारण यांच्या वाटण्या झालेल्या आहेत, परंतु स्वतंत्र अशी सातबारा मात्र त्यांना नसल्यामुळे शासनाच्या सवलतीचा लाभ त्यांना मिळत नाही. प्रशासनाने यापूर्वी काही लोकांच्या सातबारा वेगवेगळ्या करून दिलेल्या आहेत, परंतु ह्या नागरिकांच्या मात्र सातबारा नियम सारखाच असताना, अडचणी सारख्याच असताना प्रशासनाने सोडवलेल्या नाहीत. जो नियम त्या लोकांना लावला तोच आमच्यासाठी सुद्धा लावावा यासाठी हे आमरण उपोषण आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांचा प्रश्न स्वातंत्र्य दिनीसुद्धा सुटलेला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेडच्या समोर हे आमरण उपोषण मागील 13 तारखेपासून सुरू आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा सौंदर्यीकरणामध्ये अडथळा ठरत असलेला पेट्रोल पंप हटावा यासाठी अनेकदा आमरण उपोषणे झाली, परंतु आश्वासनापलीकडे काहीच मिळालेलं नाही. त्यामुळे पुन्हा नागरिक आमरण उपोषणाला 13 तारखेपासून बसलेले आहेत, परंतु कालच्या स्वातंत्र्य दिनीसुद्धा हे आमरण उपोषण सोडवण्यात प्रशासन मात्र सपशेल अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी झोपा काढतात का, कोणते प्रशासकीय काम करतात, हा प्रश्न सध्या नागरिकांना पडलेला आहे. जर नागरिकांना पुन्हा पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याची पाळी येत असेल आणि त्यांचे प्रश्न सुटत नसतील तर असे प्रशासन काय कामाचे. त्याचबरोबर ह्या विभागाचे आमदार किसनराव वानखेडे, त्याचबरोबर जे स्वतःला कथाकथित नेते समजतात अशा कुठल्याही नेत्यांनी हे आमरण उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. तरी लवकरात लवकर हे उपोषण सोडावे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड.